आज जाणार आहोत उमानंदा मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि बोट आता समोर लागतात ते समजलं म्हणून निघालेलो आहोत। पुढे विचारूया कोणाला तरी। ये गन्ने का जूस पियेंगे अभी, गन्ना जूस निकाल रहे, ये देखो। अभी यहाँ से सरकारी बोट लगती है शुक्लेश्वर घाट से, यहाँ पर अभी जूस पियेंगे। और ये जूस आता काल कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि आता आलो ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर। या ठिकाणी मागे जे बोट चाललेली आहे ही बोट वाहतूक आहे। या ठिकाणून लांब लांब बोटीने वाहतूक केली जाते, प्रवासी वाहतूक केली जाते, माल वाहतूक केली जाते। या ब्रह्मपुत्रा नदीच्या अगदी मधोमध उमानंदा मंदिर आहे। आता त्या ठिकाणी आज जायचा दर्शनाला विचार आहे आणि दर्शनाला जायसाठी बोटीतून जावं लागतं। या ठिकाणी मागे आपल्याला बोट दिसते, थोड्या वेळात या ठिकाणी इकडे जाणारे भक्त आले की हे बोट निघणार आहे। आणि हे जर व्हिडिओ आपल्याला जर आवडले तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। कामाख्या माता की जय। ब्रह्मपुत्रा नदीमधून जल वाहतूक केली जाते, प्रवासी वाहतूक केली जाते, माल वाहतूक केली जाते। त्यासाठी शासनाच्या सुद्धा मोठमोठ्या बोटी आहेत आणि त्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर हे बोर्ड बनवलेले आहेत। ब्रह्मपुत्रा जल परिवहन विभागची ही आता सरकारी बोट लागलेली आहे बोट आणि या बोटीनं आता प्रवास करणार आहोत। ही मेघना असं या जहाजाचं नाव आहे। भव्य जहाज आहे। इथं उभं राहण्यासाठी सुद्धा समोर जागा आहे। ब्रह्मपुत्रा नदीच्या अगदी मधोमध आहे उमानंदा टेम्पल। आता त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललो आणि तिथे जाण्यासाठी नदीमधून जावं लागतं आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी या ठिकाणी जहाजांची व्यवस्था आहे। ते जाणारे आता 9:30 जायचा टाइम आहे आणि साधारणतः अर्ध्या तासात ते उमानंदा मंदिराच्या जवळच्या बेटावर त्या ठिकाणी पोहोचते आणि त्या बेटावर गेल्याच्या नंतर उमानंदा मंदिरात दर्शन घ्यायचं आणि नंतर हीच जहाज त्या ठिकाणून परत येतात। जाण्याचा आणि 20 रुपये येण्याचा असे एकूण 40 रुपये तिकीट आहे। आता बघूया कसा प्रवास होतोय। बघा अतिशय भव्य असं जहाज आहे, आतमध्ये बसण्याची जागा आहे, खुर्च्या आहेत। जहाजाचा प्रवास चालू झालेला आहे। किनाऱ्यावरून आपल्याला अतिशय नदीच्या मधोमध आपण आलो। अतिशय सुंदर असं दृश्य आहे आणि अतिशय प्रसन्न सकाळची वेळ आहे। या ठिकाणी दर्शनासाठी जाण्यासाठी आपल्याला नाव्यानं म्हणजे जहाजातून जावं लागतं आणि गव्हर्नमेंट फेरी आहे आणि विस्तीर्ण असं पात्र आहे। या पात्रातून प्रवास करणं हा सुद्धा एक आनंद आहे आणि म्हणून आज मुद्दाम आजचा दिवस यासाठीच ठेवला होता कारण जाण्या येण्याला वेळ लागतो। तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। चार बाजूने ब्रह्मपुत्रा नदीचं विशाल पात्र, वाहणारं पाणी आणि त्याच्या मधोमध वसलेले बेटावर वसलेले हे आहे उमानंदा महादेव मंदिर। हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं आहे आणि या ठिकाणी जाणं, दर्शन घेणं हा सुद्धा एक नैसर्गिक अनुभूती देणारा आनंद आहे। आता हे आलेलं आहे बेट आणि या बेटावर आता या ठिकाणी उतरून आपल्याला पायऱ्या चढून मंदिरात जावं लागतं। आता आलो जहाजातून, आता उतरत आहोत आणि उतरून आता या ठिकाणून पुढे मंदिराकडे जाऊ शकतो। हे आहे उमानंदा मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारातून आता आपल्याला पायऱ्यानं चढून वर जावं लागतं। आम्ही आहोत उमानंदा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि या ठिकाणी बिपिनजी आणि जयेशजी हे महाराष्ट्रातले मुंबईचे भेटलेले आहेत आपल्याला मित्र। आसाममध्ये येणारी संख्या महाराष्ट्रातली कमी आहे पण तरी बरेच जण भेटतात आणि मराठी आपण ऐकले की एकमेकाला आपला एक आदर वाटतो, आपुलकी वाटते। यांनी सुद्धा आपलं माणूस भेटलं आणि महाराष्ट्रातलं भेटलं, मराठी मायबोली बोलणारं भेटलं की आनंद होतो। आपण 2-3 शब्द आपण बोलायला काय की कुठं फिरलं काय सगळं। आता मी हा व्हिडिओ पूर्ण याचा व्हिडिओ, गुवाहाटीचा व्हिडिओ, कामाख्याचा व्हिडिओ सगळे टाकणार आहे। फक्त तुमचा मी आता पूर्ण कामाख्या हे ते सर्व फिरून मग ते वरती पण जाऊन आलो आम्ही। अच्छा कुठला होता आपला ते महामृत्युंजय आणि मेघालयचं सीन लय भारी आहे। मेघालय वरती म्हणजे फिरासारखं आहे। तर आपल्याला सगळा हा प्रवास आवडला। म्हणजे काय छान आहे, महाराष्ट्रात फिरलेलो आम्ही तिथे कामाख्याची। तर आपण आता जर
जरा हा व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. बरं, जयजी, बिपिनजी, आपण सुद्धा करा. उमानंदा शिव मंदिरामध्ये जाण्यासाठी या पायऱ्या आता आपण चढायला सुरुवात करूया. पायऱ्या चढून जावं लागतं या मंदिरामध्ये. उंचावर मंदिर आहे. नारळ सदृश्य पण अतिशय सुंदर असं या ठिकाणी हे झाड बघायला मिळालं. फारच छान आहे. हे समोर दिसते ती आहे उमानंदा टेम्पल, उमानंदा देवी मंदिर. अतिशय छान निसर्गरम्य ठिकाणी आहे. या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून गेले की आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत. चिमुकले औंदीर मामाची मूर्ती. मुख्य मंदिराच्या अगदी द्वारासमोरच हे नंदीची अतिशय सुंदर मूर्ती, त्रिशूल डमरू छानपैकी या ठिकाणी ते मंदिराची शोभा वाढवत आहे. बाजूला नंदीच्या सुंदर मूर्ती आहेत आणि त्रिशूल आणि डमरू आहे. हे आहे मुख्य मंदिर. मंदिराचं मुख्यद्वार आणि त्या समोर असलेल्या घंटा. हा आहे मुख्य मंदिराचा गाभारा. गाभाऱ्यात दिसणारा नंदी आणि समोर जे दिसते ते आहे मुख्य मंदिर. हे आहे मुख्य मंदिर आणि आतमध्ये आहे शिवलिंग. हा आहे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग. मंदिराला आपण पूर्ण प्रदक्षिणा करू शकतो. हे उमानंद मंदिराच्या आवारात असलेली मंदिर आहे. ही पण छान आहे आणि इकडं शिखराची जी शैली आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे. आसामी शैलीमध्ये शिखर बनवलेलं आहे. उमानंदा मंदिराच्या जवळून दिसणारं हे ब्रह्मपुत्रा नदीचं अतिशय विशाल पात्र आणि पलीकडे दिसणारे डोंगर, मंदिरं आणि ही झाडी. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य ठिकाणी हे उमानंदा मंदिर आहे. हे उमानंदा मंदिर जे आहे ते स्वयंभू आहे असं इथल्या महाराजांनी सांगितलं. त्यांना हिंदी तेवढी बोलता येत नाही आणि मराठी तर याचा संबंधच नाही, त्याच्यामुळे ते म्हणले फक्त स्वयंभू आहे, इतना बोल देव. दर्शन अगदी छान झालेलं आहे. पायऱ्यानं चढून आलो आणि आता उतरून पुन्हा आपल्याला ज्या ठिकाणी नावा येतात. ये भगवान शिव को समर्पित यहाँ पर मंदिर है, उमानंदा मंदिर, और ये दुनिया का सबसे छोटा बसा हुआ नदी द्वीप भी माना जाता है. इस द्वीप का नाम मयूर द्वीप है और राजा गदाधर सिंह ने 1694 में इस मंदिर का निर्माण करवाया था. इस मंदिर की वास्तुशिला अहोम और असामिया शैली का मिश्रण है और अपनी खास स्थापत्य कला के लिए इसे जाना जाता है. ये भगवान शिव की पूजा के लिए समर्पित है और इसे कामाख्या मंदिर का भैरव रूप भी माना जाता है. शिव चतुर्दशी और महाशिवरात्रि पर यहाँ पर भक्तों की भारी भीड़ रहती है. आता आलो, पायऱ्या उतरून आता खाली आलो आणि आता नावा ज्या ठिकाणी लागतात त्या ठिकाणी आता आम्ही निघालेलो आहोत. मंदिरातून दर्शन करून आलो आणि लगेच ही बोट आलेली आहे. बोट बघा, या ठिकाणी येण्यासाठी आणि जाण्यासाठी मोठमोठ्या बोटी आहेत आणि हे शासनाच्या विशेषता. आता या बोटीनं आम्ही परत जाणार गुवाहाटी शहराच्या दिशेनं. पाणी बघा किती जोरात वाहत आहे आणि विस्तीर्ण पात्र आहे. एवढं मोठं पात्र बघितलं नाही आतापर्यंत नदीचं. हे बघा, ही आता बोट या ठिकाणी लागेल. फार मोठी बोट आहे आणि 2 मजली आहे. वरही बसता येतं आणि खाली बसता येतं. हे आता वरच्या मजल्यावर चाललेत. मामा, चव्हाण मामा, ताटी मामा, डॉक्टर नावेच्या दुसऱ्या मजल्यावर. नावेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता हे जे जहाज आहे हे जाईल आपल्याला गुवाहाटीच्या किनाऱ्यावर घेऊन जाईल. 2 मजली असल्यामुळं वरच्या मजल्यावर आम्ही बसणार आहोत. वरच्या मजल्यावर अतिशय सुंदर दृश्य आणि बसण्याची या ठिकाणी व्यवस्था आहे. संपूर्ण बसण्याची या ठिकाणी व्यवस्था आहे. बसून आपण अशी मोठी नाव आहे
आणि या नावेमध्ये वरच्या मजल्यावर आता आम्ही बसलो. बसण्याची या ठिकाणी व्यवस्था आहे. सुरक्षेसाठी या ठिकाणी हवेची ट्यूब आपल्याला दिसत आहेत. अतिशय विहंगम असं दृश्य आहे ब्रह्मपुत्रा नदीचं. तर पुढच्या वेळेस आल्याच्या नंतर या रोपवेचा आपण प्रवास करू. हे आहे स्टेरिंग. वा रे वा, आनंद आला मात्र या प्रवासाचा. एकदम मंदिरही छान आहे आणि नावेचा प्रवास आणि नावेच्या अगदी जवळून कशा पद्धतीने चालवतात ते सुद्धा बघितलेलं आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या अगदी किनाऱ्यावर घरं आहेत आणि मोठी 2 मजली घरं आहेत. जेव्हा या पायऱ्यानं खाली उतरलं की पहिला मजला. या पायऱ्यानं खाली उतरावं लागते. काय छान व्यवस्था आहे. काय जहाज आहेत. सुंदर अशी व्यवस्था आहे. आणि तिकीट मात्र नाममात्र 40 रुपये जाणे येणे. जाणे येण्याचे 40 रुपये तिकिटात एवढा आनंद जर मिळत असेल तर आपण नक्की या.